राष्ट्रीय स्वराज अभियान कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन प्रतिनिधी दिनेश मानकर सालेकसा एचएम भारत न्यूज उपसंपादक महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषद व पंचायत समिती येथे कार्यरत राष्ट्रीय स्वराज अभियान कर्मचारी यांनी प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केले। कर्मचाऱ्यांनी हमारी मांगे पुरी करो, जुनी योजना लागू करा अशा घोषणाबाजी करत आंदोलन छेडले। या आंदोलनात जीएस पवार, सहाय्यक प्रशासन अधिकारी कुमारी भारती वाघमारे, विस्तार अधिकारी अंजली बावनकर, प्रकल्प अधिकारी दिलीप उईके, कनिष्ठ प्रभारी अधिकारी भरत खजुरिया, कनिष्ठ प्रभारी अधिकारी कुमारी किरण तिरले, विकास अधिकारी गिरीपुंजे, ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासह सर्व कर्मचारी सहभागी झाले। कायदेशीर व घटनात्मक आधार कामबंद आंदोलन हे भारतीय संविधानातील अधिकारांच्या चौकटीत केले जाते। कलम 19(1) अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कलम 19(1) शांततामय सभा घेण्याचा अधिकार, कलम 19(1) संघटना स्थापन करण्याचा अधिकार। तथापि सरकारी सेवकांवर लागू असलेल्या सेवा नियमानुसार राज्य शासकीय सेवा आचरण नियम सार्वजनिक सेवा बाधित होणार नाही याची जबाबदारी कर्मचाऱ्यांची असते। कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक तोडगा काढावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। प्रशासनाने चर्चा करून मार्ग काढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। एचएम भारत न्यूज निर्भीड, निष्पक्ष, निसंदेह हरिहर भरतराम पाथोडे, MMTMS एडिटर इन चीफ। हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, झंडा लेकर हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, झंडा लेकर हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, शासन नीति पर हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, शोषण नीति पर हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, दुष्ट नीति पर हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, बोल श्रमिकों हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल। कर्मचारी एकता जिंदाबाद, जिंदाबाद, कर्मचारी एकता जिंदाबाद, जिंदाबाद। आणि इथं मी तालुका स्तरावर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचा तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आहे। केंद्र शासनाने जो PFRDA कायदा जो संमत केलेला आहे त्या तो कायदा रद्द करावा आणि कर्मचाऱ्यांच्या इतर आणखी ज्या मागण्या आहेत, राष्ट्र मागण्या आहेत शासनाकडून, त्या मागण्याच्या संदर्भात केंद्र शासनाच्या अंतर्गत ज्या संघटना आहेत त्या संघटनांनी देशव्यापी संप पुकारलेला आहे। त्या संपाला आमच्या संघटनेकडून पाठिंबा म्हणून या ठिकाणी 2 तासाचा या ठिकाणी आम्ही 2 तासाचा आम्ही त्यांना पाठिंबा म्हणून एक धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। या संबंधात जिल्हा महासंघाच्या वतीने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना रितसर कालपत्र दिलेलं आहे आणि आमच्या BDO सुद्धा आम्ही आल्यावर मागे काय खास मागणी म्हणजे PFRDA कायदा रद्द करायचा। तो कायदा कर्मचाऱ्यांसाठी एकदम मारक आहे। त्याच्यामध्ये जो कर्मचारी जे लागलेले आहेत 2005 नंतर त्यांना पेन्शन नाही, त्यांना तो कायदा रद्द केला म्हणजे ऑटोमॅटिक सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन देणे भाग पडेल। मूळमध्ये तो कायदा शासनाने रद्द करा आणि बऱ्याच ठिकाणी शासन ज्या काही योजना आहेत किंवा जे काही कार्यालय आहेत ते कार्यालय त्याचं खाजगीकरण करण्याच्या याच्यामध्ये, जसं रेल्वेचं बऱ्याच ठिकाणी खाजगीकरण होत आहे, तो तसं खाजगीकरण इतर कार्यालयामध्ये सुद्धा शासन भविष्यामध्ये करते, म्हणून तो खाजगीकरण जो आहे तो त्यांनी रद्द करावा आणि जे कर्मचारी आपले नवीन 2005 पासून लागले त्यांना पेन्शन लागू करावी आणि इतर आमच्या काही मागण्या आहेत त्याच्यामध्ये केंद्र शासनाने वेळोवेळी महागाई भत्ता लागू करता, त्याच्यानंतर आम्हाला लागू करावा। 8वा वेतन आयोग आहे किंवा 8वा वेतन आयोग केंद्र शासनानुसार आम्हाला सुद्धा लागू व्हावा अशा या आमच्या मागण्या आहेत। त्या मागण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाचे जे कर्मचारी त्यांनी संप पुकारलेला आहे। आमची संघटनासुद्धा केंद्र शासनाच्या संघटनेशी संलग्नित असल्यामुळे तुर्तास आम्ही संपात न जाता त्यांच्या संपाला पाठिंबा म्हणून पूर्ण जिल्ह्यामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये